रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव गॉगल वगैरे लावून आता घराबाहेर पडलेला असतो, तर दुसरीकडे त्याच्यासोबत ईश्वरी सुद्धा घराबाहेर पडते। आणि जेव्हा आता ईश्वरी ही घराबाहेर पडते तेव्हा अर्णव आपल्या गाडीत जाऊन बसतो, तर ईश्वरी गाडीच्या मागच्या सीटवर जाऊन बसते। अर्णव आता ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसलेला असतानाच ईश्वरी मागे बसलेली असताना अर्णवला भयानक असा राग येतो। म्हणजे अर्णव तिला सांगत असतो की बघ, तू मागे बसलीस तर तू पुढे येऊन बस, कारण मी तुझा काही ड्रायव्हर नाही आहे, सरळ त्याने स्पष्ट शब्दात सांगून टाकलेलं असतं। पण आता इशूला त्याच्या बाजूला बसायचं नसतं, म्हणून इशू मागे जाऊन बसलेली असते। मग आता अर्णवने इतकं सांगून सुद्धा आता इशू ऐकायला तयार नसते, म्हणूनच अर्णव जो आहे तो सुद्धा आता ड्रायव्हिंग सीटवरनं उठतो आणि डायरेक्टली जाऊन बसतो, तो म्हणजे ईश्वरीच्या बाजूला। त्याला ना आता या ईश्वरीची चांगलीच खोड मोडायची असते आणि त्यासाठी खरं तर तो तिथं गेलेला असतो। आणि जेव्हा तो तिच्या बाजूला जाऊन बसतो ना, तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे पाहतच राहते आणि त्याला म्हणते की हे काय चाललंय, काय आपल्याला निघायचं आहे ना। मग अर्णव बोलतो, मग तुला पुढे बसायला काय प्रॉब्लेम आहे, गपचूपपणे पुढे बस। तर अर्णवला ईश्वरी म्हणते की नाही, मला तुमच्या बाजूला बसायचं नाही आहे, म्हणून मी बसत नाही आहे। मग अर्णव म्हणतो की मीही काही तुझा ड्रायव्हर नाही आहे, त्यामुळे मीही काही पुढे बसू शकत नाही, असं देखील त्याने ठणकावून तिला सांगितलेलं असतं। आणि जेव्हा तो ठणकावून हे सगळं सांगतो तेव्हा मात्र आता लगेचच ईश्वरी जी आहे ती गाडीतून उतरते आणि गाडीतून उतरल्यानंतर अर्णवला ती सांगत असते की गाडी चालू करा। मग अर्णव म्हणतो तूच चालू कर ना, मी मागे बसतो, तसंही तुला माझ्या बाजूला बसायचं नाही आहे ना, मग तू एक काम कर, तू गाडी चालव। ईश्वरी म्हणते मला ही गाडी चालवता येत नाही, जर ही गाडी 2 चाकीची असली असती तर मी चालवली असती, म्हणजे स्कूटी असली असती तर, पण आता ही गाडी मी चालवू शकत नाही, असं देखील ती आता म्हणत असते। आणि जेव्हा ती हे सगळं बोलते तेव्हा मात्र आता अर्णव म्हणतो मग आता काय करायचं, चालत जायचं आहे का, चालत जाऊया, मला काही हरकत नाही, तुझ्या आईचं घर तसंही बरंच लांब आहे, मग तोपर्यंत आपण चालत पोचूच शकतो, चल जाऊया चालत। मग आता ईश्वरी म्हणते की नाही नको, रिक्षाने जाऊया। मग आता अर्णव बोलतो तुला काय वेळ लागले का, म्हणजे रिक्षाने जायला तू तयार आहेस, तेव्हा तू माझ्या बाजूला तर रिक्षात बसणार आहेस, पण आता ह्या कारमध्ये तुला माझ्या बाजूला बसायचं नाही, काय कारणं देतेस गं खरंच, म्हणजे तुझ्याकडनं शोधायला हवीत ही कारणं। तुला माझ्यासोबत या 4 व्हीलरमध्ये बसायला प्रॉब्लेम येतोय का, तर तू माझ्या बाजूला बसणार आहेस, पण आता तुला तर तुझ्या बोलण्याकडे बघून तर असं वाटत नाही की तुला काही प्रॉब्लेम आहे, म्हणजे तू जर गाडीने जाणार असशील तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे। मग आता काय करायचं आहे ते मला सांग, कशाने जायचं आहे नेमकं, ते रिक्षाने जायचं आहे का, त्याच्यामध्ये पण मी तुझ्या बाजूलाच असणार आहे, मग विचार कर आता काय करायचं आहे, नाहीतर आहे आपले पायाने आपण चालत जाऊया, कितीही वेळ लागू दे। मग काय, मग आता ईश्वरीला ऐकल्याशिवाय काहीच पर्याय उरलेला नसतो। ईश्वरीला निमूटपणे आता अर्णवचं ऐकायलाच लागणार असतं, त्यामुळे ईश्वरीची खूप जास्त चिडचिड होत असते। ईश्वरी आता अर्णवला म्हणते की तुमचं ना नेहमीच सुरू असतो, म्हणजे मला ना बोलायची एकही संधी देत नाही, तुमच्याकडे सगळी कारणं सगळ्या गोष्टी तयार असतात आणि त्या फक्त तुम्ही माझ्यावर ना लादत असता, त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही करावं लागत नाही, तेव्हा तुम्हाला मजा येत असेल ना हे सगळं करताना, असं देखील मुद्दामच आता ती त्याला म्हणत असते। आणि जेव्हा ईश्वरी अर्णवला या सगळ्या गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे पाहत राहतो। अर्णव म्हणतो की बघ, एवढा वेळ आपण इथेच वाया घालवतोय, त्यापेक्षा ना जर आपण गेलो असतो ना तर बरं झालं असतं, कारण उगाच आहे ना या सगळ्यामध्ये वेळ होतोय, उशीर होतोय, आणि तो उशीर नको व्हायला म्हणून मी तुला सांगतोय, बघ विचार कर काय करायचं आहे ते, मग ठरव, मग मला सांग, असं देखील तो म्हणतो। त्यावर ईश्वरीचा तर नाईलाज होतो, कारण का ईश्वरीला ना जायचं असतं तिच्या आईकडे। मग काय, ईश्वरीला गाडीमध्ये गुपचूपपणे बसावंच लागणार असतं, तिच्याकडे दुसरा पर्यायच उरलेला नसतो, त्यामुळे आता निमूटपणे ती गाडीत जाऊन बसते। तर अर्णवला मात्र आता हे सगळं काही बघून हसूच येत असतं। तर आता अर्णव ईश्वरीला म्हणतो आपण गाडीत बसलोय, तर गाडीत बसल्यानंतर काय करायचं असतं माहिती आहे ना, तेवढे सीट बेल्ट तेवढे लावून घे। त्यावर ईश्वरी आता अर्णवला म्हणते की हो मला माहिती आहे, करते मी सगळं, नका काळजी करू, हां मला सगळं कळतं आणि त्याच गोष्टी मी बरोबर त्या करते, असं बोलून ती आता ते सीट बेल्ट जो आहे तो लावायचा प्रयत्न करत असते। आणि जेव्हा तो सीट बेल्ट लावत असते ना तेव्हा जोर जबरदस्ती ती करत असते त्या सीट बेल्टसोबत। त्यावर अर्णव तिच्याकडे बघतो आणि तिला म्हणतो एवढं नाही गं, एवढं काही करायची गरज नाही आहे, कारण आहे ना तुला मी सांगतो की जोर जबरदस्तीने केलेलं नातं आणि काही गोष्टी जास्त हे टिकत नसतात, आणि त्यामुळे अलगद जे काही करायचं आहे ना ते कर। त्या बहाण्याने तिच्या जवळ जातो, तो सीट बेल्ट घेतो आणि तो बरोबर प्रॉपर असा तिला लावून देतो।
त्यामुळे ती सुद्धा आता त्याच्याकडे एकटक बघत बसलेली असते. तिलाही आता कुठेतरी वाटत असतं की नाही खरंच आपलं काहीतरी चुकतंय का असा मनामध्ये विचार येत असतो. पण तो ॲटिट्यूड ना काही कमी होत नसतो, ॲटिट्यूड उलट वाढत चाललेला असतो. ती म्हणत असते ओ मला शिकवू नका कसं काय काय करायचं आहे ते, मला सगळ्या गोष्टी कळतात. आणि असं बोलून ती आता म्हणते की चला आता निघायला हवं ना, किती वेळ थांबायचं इथे, उशीर होतोय ना, चला निघूया असं बोलून ती त्याला जायला सांगत असते. तर आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण प्रवासाला लागतात. अर्णव बघत असतो की ईश्वरीने सीट बेल्ट व्यवस्थित लावला आहे का. त्यानंतर त्यांच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात होते. आणि जेव्हा प्रवासाला सुरुवात होते तेव्हा गाणी वगैरे काहीच लावलेली नसतात, शांततेत ते दोघंही जण जात असतात. दुसरीकडे आता वल्लरीने चहा आणून दिलेला असतो मामांना. आणि मामांना जेव्हा ती चहा आणून देते तेव्हा मामा तो चहा पीत बसलेला असताना इथे वल्लरीची चिडचिड होत असते. आणि वल्लरी आता जोरजोरात म्हणत असते की या बळजबरीच्या सूनबाईंना तर काहीच करायचं जमतच नाही. आणि वर आता तर काय त्या माहेरी गेल्या आहेत. आणि या अर्णवला सुद्धा कळत नाही आहे, कालच तिचं लग्न झालं आहे आणि आज लगेच बायकोला माहेरी घेऊन गेलं आहे. खरंच ना जबाबदारी म्हणून नाही, आता उद्या घरात घट बसणार आहेत, घटस्थापनेची तयारी करायची आहे, त्याचं काही नाही. पण पहिल्यांदा बायकोला तू माहेरी घेऊन गेला. खरंच ना बायकोचा इतकं ऐकायला लागलं आहे ना की आता काय बोलू आणि काय नाही हेच समजत नाही. म्हणतात या सगळ्या कामासाठी तुला ईश्वरी हवी आहे. अगं बाई ईश्वरीची काय गरज आहे, आहेस की तू तर करू शकतेस ना हे सगळं काही, असं देखील आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती म्हणू लागते तेव्हा मात्र आता तिची चिडचिड होत असते. दुसरीकडे मात्र ईश्वरी आणि अर्णव गाडीने चाललेले असतात. आणि त्याच वेळेला अर्णव म्हणतो की असंच का सुनं जायचं, त्यापेक्षा ना आता आपण गाणी लावूया. आणि हळूच आहे ना त्याने आता गाणी चालू केलेली असतात. गाणी केलेली असतानाच ईश्वरीला अर्णवने लावलेले ते लव सॉंग्स आवडत नसतात. आणि त्यामुळे ईश्वरी ना गाणी बदली करत असते. तर नंतर अर्णवही ते गाणं चेंज करतो, कारण ईश्वरीने लावलेलं गाणं आवडत नसतं तर अर्णवने लावलेलं गाणं हे ईश्वरीला आवडत नसतं. आणि त्यामुळे ईश्वरी सारखं गाणं चेंज करत असते. त्यानंतर ती वैतागते आणि एक साधं गाणं ठेवते. पण त्या गाण्यामध्ये सुद्धा खूप छान असे बोल असतात. आणि त्यामुळे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण एकमेकांमध्ये हरवून जातात. कारण जे काही गाण्याचे बोल असतात त्यामध्ये खरं तर त्यांच्याच रिलेटेड ते बोल असतात. आणि त्यामुळे आता त्या दोघांचाही चेहरा अगदी पाहण्यासारखा झालेला असतो. अर्णव आणि ईश्वरी गाडीने चालतच असतात. आणि त्याच वेळेला आता गाडीने जात असताना छान असे रोमॅन्टिक माहोलसुद्धा अर्णवने ते गाणी लावून केलेली असतात. आणि ज्यावेळेला गाणं ही ईश्वरी ऐकते ना तेव्हा तिलासुद्धा रिअलाईज होतं की हे गाणं परफेक्ट आपल्यासाठी बनलेलं आहे की काय, कारण परफेक्ट गाणं त्या पद्धतीनेच आता शो होत असतं. आणि जेव्हा ते गाणं ऐकायला मिळतं ना तेव्हा ईश्वरी अर्णवकडे पाहत असते. त्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण गाडीत असतानाच आता ते काही गाणं लागलेलं असतं. इशूला राग येत असतो आणि इशू जी आहे ती आता रागातच पाहत असते आणि ते गाणं बंद करायचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा ते गाणं ती बंद करते ना तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो म्हणत असतो की हे गाणं तूच लावलं होतंस तुझ्या चॉईसने, मी थोडी लावलं, पण गाणं एकदम परफेक्ट लावलं होतं जा, असं अर्णव जो आहे तो आता म्हणत असतो. आणि जेव्हा अर्णव या सगळ्याबद्दल बोलतो तेव्हा मात्र आता ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे पाहतच राहते. त्यानंतर आता अर्णव गाडी फास्ट चालवतो त्यावेळेला ईश्वरी ही जाऊन आपटते. आणि ईश्वरी आपटल्यामुळे ईश्वरीच्या हातात ज्या काही बांगड्या असतात त्यातील एक बांगडी हिरवी फुटल्यामुळे ईश्वरीच्या हातात ना तर रक्त येऊ लागतं. आता अर्णव गाडीमध्येच थांबवतो आणि ईश्वरीच्या हातातलं ते रक्त पाहतो. ईश्वरीला म्हणतो की सॉरी. ईश्वरी म्हणते की तुम्हाला काही कळतं का, एवढ्या घाईत कोण गाडी चालवतं. आणि त्याच वेळेला आता ईश्वरीच्या अंगावर पडलेली ती काच, हिरवी काच जी आहे बांगडीची ती दिसते. आणि त्यामुळे त्याला राग येत असतो. खरं तर त्याच्यामुळे ईश्वरीच्या हातातून आज रक्त येत असतं, तिला त्रास होत असतो. आणि तो सॉरी मिस इंदोर असं देखील म्हणतो. पण जेव्हा ती काच तिच्या साडीवर पडलेली त्याला दिसते ती काच तो हातात घेतो आणि ती काच ना आपल्या हाताने जोरात दाबतो जेणेकरून त्याला स्वतःलाही त्रास व्हायला हवा, यामागचा हेतू तोच असतो. पण दुसरीकडे आता ईश्वरी जे आहे ती अर्णवला सांगत असते की गाडी चालवताना जरा सावकाश चालवा, पुढे बघा, कारण आता बघितलं ना कशी ठोकर लागली, पुन्हा अशी ठोकर व्हायला नको, असं देखील ईश्वरी आता अर्णवला सांगत असते. अर्णव तिला म्हणतो मी सिंदोर खरंच सॉरी. ईश्वरी म्हणते की चला आता गाडी स्टार्ट करा, आपल्याला निघायला हवं, खूप उशीर झालाय ऑलरेडी. आणि त्यानंतर दोघंही जण निघतात पुढे जायला. तर इकडे मात्र आता वल्लरी जी आहे ती आता हुकूमत गाजवत असते आणि म्हणत असते की या घरावर आहे ना माझा हक्क आहे. पण आता मामाला तिचे डोळे उघडतात आणि मामा जे आहेत ते आता वल्लरीला म्हणत असतात की खरं ना या घरात आहे ना आपण आश्रित आहोत, या घरात सगळं काही जे आहे ते अर्णवचं आहे आणि या घरची मालकीण ना ती ईश्वरी आहे. त्यामुळे बोलताना ना 10 वेळा विचार कर. त्यावर मात्र काय
म्हणजे या घरची मालकीन ती आहे. तुम्ही मला सरळ सरळ सांगताय, तुमचं नाही चुकतंय, मला नाही पडलेली ही गोष्ट. म्हणजेच मला पूर्णपणे माहिती आहे की या सगळ्यामध्ये कोणाची चूक आहे आणि कोणाची नाही ते. आणि उगाच आहे ना तुम्ही या सगळ्याचे आरोप आहे ना माझ्यावर तर करूच नका. मला माहिती आहे कोण कसं आहे ते. आणि मुळात आहे ना या घरावर फक्त माझाच हक्क आहे. अगं असं कसं बोलतेस? आपण या घरात आश्रित आहे. अर्णव आणि त्याचसोबत अंजली अजून आपल्याला एकही शब्द बोललेले नाही आहे. याचा अर्थ असा समजू नकोस की त्यांना काहीच माहीत नाही आहे. अर्णव या इतके दिवस यासाठी शांत आहे की त्याच्यासाठी त्याचा मामा हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पण आपण इथेच आश्रित म्हणून राहतोय, त्यामुळे या घरावर आणि या सगळ्या गोष्टींवर हक्क सांगणं ना तुझं बंद कर, असं देखील आता मामाने डायरेक्टली वल्लरीला सांगितलेलं असतं. दुसरीकडे आता रस्त्यावर ती फुलवाली बसलेली असते आणि ती फुलं घ्या असं म्हणत असते. आणि जेव्हा ती फुलं घ्या असं म्हणत असतानाच तेव्हा मात्र आता तिकडे ना ईश्वरीची गाडी येऊन थांबते. ईश्वरी म्हणत असते की फुलं द्या ना. आता अर्णवही तिच्याकडे पाहत असतो. आता अर्णव आणि ईश्वरी गाडी थांबवून ती फुलं जी आहेत गुलाबाची ती घेत असतात. आणि ज्यावेळेला ती गुलाबाची फुलं घेणारी जी ताई असते ना फुलवाली, ती सुद्धा आता ह्या दोघांच्या जोडीचं कौतुक करते आणि म्हणते की तुमचा जोडा ना खरंच खूप छान आहे, सुंदर आहे, अगदी लाजेसारखा. आणि जेव्हा या सगळ्याबद्दल कौतुक केलं जातं तेव्हा अर्णवला खूप छान वाटतं. पण ईश्वरी जी आहे ती थोडी अनकम्फर्टेबल फील करत असते. आणि जेव्हा ईश्वरी या सगळ्याबद्दल अनकम्फर्टेबल फील करते तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो ती फुलं घेतो. त्यातील एक गुलाबाचं फूल जे आहे ना ते आता ईश्वरीला देत असतो. पण ईश्वरीला नेहमीप्रमाणे ॲटिट्यूड, तिला थोडी नाही फुलं वगैरे या सगळ्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्यामुळे ती थोडं टाळतच असते हे सगळं करणं. पण आता अर्णवने सुद्धा या ईश्वरीची मस्ती चांगलं चिरवायची अशी तर ठरवलेलीच असतं. आणि त्यामुळे तर त्याने हा बुके जरी घेतलेला असला तरी हा बुके योग्य त्या माणसाला द्यायचा हे त्याचं ठरलेलं असतं. खरं तर हा बुके त्याने ईश्वरीसाठीच घेतलेला असतो. पण ईश्वरीचा जो काही ॲटिट्यूड असतो ना तो पाहता अर्णव थोडा मागेच हटतो. कारण अर्णवला माहिती आहे की ईश्वरी काय आहे आणि काय नाही ते. तर दुसरीकडे मात्र अर्णवने जेव्हा तिच्यासमोर ते गुलाबाचं फूल ठेवलेलं असतं त्या गुलाबाच्या फुलाकडे देखील ती फक्त रागातच पाहत असते. आणि ती म्हणत असते की आता उशीर होतोय, चला लवकर आपल्याला जायचं आहे. मग आता अर्णव काय ते गुलाबाचं फूल आपल्याच हातात ठेवतो आणि छान असा त्याचा सुवास बघतो कसा आहे काय आहे आणि त्यानंतर तो पाहत असतो. तर दुसरीकडे मात्र वल्लरी जी आहे ती या घरावर हक्क दाखवत असताना मामाने तिचे चांगलेच कान उघडणी केलेली असते. आणि मामाने सांगितलेलं असतं की या सगळ्यावर तिचा हक्क नाही तर आपला हक्क आहे. आणि मुळात आहे ना हे सगळं काही मी माझ्या मेहनतीवर केलेलं आहे. पण दुसरीकडे मात्र आता मामा जे आहेत ते म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही भूतकाळात घटना घडून गेली ना ती मी विसरलो नाही आहे आणि मला तोंडही उघडायला लावू नको. मी जोपर्यंत शांत आहे ना तर तोपर्यंत मला शांत राहू दे. जर मी तोंड उघडलं तर मग बघ तुझे सगळे काळे चिट्टे कसे बाहेर येतात ते, असं देखील बोलून आता धमकावलेलं असतं वल्लरीला मामाने. त्याबरोबर आता वल्लरी ही जी आहे ती खूपच जास्त घाबरते. वल्लरी जेव्हा आता खूप जास्त घाबरते तेव्हा मात्र मामा म्हणतात की बघ माझ्या शांततेचा अंत बघू नकोस, नाहीतर त्याचाही अंत होऊ शकतो. त्यामुळे सरळ सोप्या भाषेत सांगतोय की हे सगळं थांबव आणि ह्या घरावर हक्क दाखवायचा तर बिलकुलही विचारही करू नकोस. कारण हे घर जे आहे त्यामध्ये आपण आश्रित आहोत आणि या सगळ्या घर जे आहे ते अर्णव आणि त्याचसोबत अंजली आणि ईश्वरीचं आहे. आता त्यामुळे आपण या सगळ्यामध्ये काहीच बोललो नाही तर बरं होईल असं देखील मामा आता चिडत बोलत असतात. तर इकडे ईश्वरी आणि अर्णव आता घराकडे पोचलेले असतात. ईश्वरी जेव्हा दारावर उभ्या असलेल्या आपल्या आईला पाहते ना तेव्हा मात्र आता तिला आपल्या आईची खरी किंमत कळते. आईकडे लगोलग ती धावत जाते आणि आईला जाऊन मिठी मारते. आईला जाऊन जेव्हा ती मिठी मारते तेव्हा ती चक्क हसत देखील असते आणि तिला रडूही येत असतं. आणि त्यामुळेच आता तिच्या डोळ्यात ना प्रचंड असं पाणी बाहेर पडत असतं. तिला हे आनंदाश्रू असतात. आणि त्याचसोबत बऱ्याच दिवसानंतर आपण आपल्या आईला भेटलोय ह्याचा सुद्धा जास्त आनंद झालेला असतो. आणि त्यामुळे कडकडून मिठी मारत असते ती आपल्या आईला आणि आपल्या आईला म्हणत असते की खरंच मी तुम्हा सगळ्यांना खूप जास्त मिस केलं. आणि त्यानंतर तिची नजर जी आहे ना ती आत्याकडे सुद्धा जाते आणि आत्याकडेही ती पाहते. तर आत्याला सुद्धा ती म्हणत असते की आत्या, आणि असं बोलून आत्याकडेही ती मिठी मारायला जाते. तर आता ईश्वरी तयार होऊन तर आलेलीच असते आणि ईश्वरीचा जो काही लूक असतो ना शिर्के घराण्याचा अगदी तशाच लूककडे एकटक आता पाहत बसलेली असते आत्या. आणि आत्या कौतुकही करत असते. आत्या म्हणत असते की खरंच ग इशू खूप गोड दिसतेस या लुकमध्ये. आणि आई देखील आता इशूला म्हणत असते की खरंच तुझ्या चेहऱ्यावर लग्न झाल्याचा ग्लो आला आहे आणि सगळेजण चांगले आहेत ना, घरात सगळं काही ओके आहे ना, असे सुद्धा प्रश्न जे आहे ती सुप्रिया करत असते. तेवढ्यातच अर्णव ना
गाडीत असलेला तो गुलाबाच्या फुलांचा जो बुके असतो तो घेतो आणि तो लगेचच त्याने आता सुप्रियाला दिलेला असतो आणि सुप्रियाला देताना म्हणतो की घ्या काकू, तुमच्यासाठी हा खास बुके. आणि असं बोलूनच तो आता तिच्या हातात तो बुके देतो. त्यावर आता ईश्वरी आईला म्हणते की आई, काटे येतात, जरा सांभाळूनच, असं म्हणूनच आता त्या काट्यांबद्दल ती म्हणत असते. आता ईश्वरीला आई देखील सुनावत म्हणते की अगं ये, काटे तर असणारच ना, ते गुलाबाचं फूल आहे, मग गुलाबाच्या फुलांना काटे तर असतातच, असं बोलूनच आता ती या सगळ्या गोष्टींना सावरून घ्यायचा प्रयत्न करते. अर्णव तर खूप जास्त खुश असतो, कारण अर्णवने ना हा सगळा माने ना ईश्वरीच्या आईला दिलेला असतो, ईश्वरीला न देता. खरं तर या सगळ्यामुळे सुद्धा ईश्वरी जी आहे ती थोडी जलस होत असते. पण आता घरात जायचं आहे तर त्याच वेळेला अर्णव मुद्दामून ना ईश्वरीला घरात जाताना म्हणतो की तुझ्या जिभेला ना गाठ आहे, असं म्हटल्यानंतर आता ईश्वरी अर्णवकडे पाहत राहते आणि त्याला म्हणते काय बोललात, असं बोलून ती मुद्दामून ना त्याच्याकडे रागातच पाहते. तर अर्णव ना तिला तेवढं बोलतो आणि लगेच ना आतमध्ये निघून जातो. आणि जेव्हा तो आतमध्ये निघतो ना तेव्हा मात्र आता ईश्वरी आणि अर्णवचं धूमधडाक्यात स्वागत केलं जातं. त्याच वेळेला आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही जण घरी जातात. समोर असलेल्या बाबांना जाऊन ते भेटतात. तर दुसरीकडे आता वल्लरीला चांगलंच सुनावलेलं असतं मामाने आणि सांगितलेलं असतं की या सगळ्यामध्ये ना मागे राहा, पुढे जाऊ नकोस आणि या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत, त्यामुळे मी सांगतोय तेवढ्याच गोष्टी करायच्या आणि उगाचच ना नको ते डोक्यात आणायचं नाही आणि ईश्वरीला आणि अर्णवला त्रास द्यायचाही प्रयत्न करायचा नाही आणि या घरावर तर हक्क सांगायचाच नाही, नाहीतर मला माझं तोंड उघडायला जास्त वेळ लागणार नाही, असं देखील आता मामाने डायरेक्टली वल्लरीला सांगितलेलं असतं. त्यामुळे वल्लरीला राग येतो. तर मामा तिकडनं धमकी दिल्याप्रमाणे तिला बोलतात आणि तिकडनं रागारागाने निघून जातात. आणि जेव्हा रागारागाने ते निघून गेलेले असतात ना तेव्हा मात्र आता वल्लरी म्हणत असते की हीच ती वेळ आहे सगळं काही हातात मिळवायची आणि आता हे मला सांगतायत या सगळ्याबद्दल नाही. मी जर अर्णवच्या आईबाबांना सोडत नाहीये तर मी ईश्वरी अर्णवला असं सहजासहजी कसं जगू देईल, नाही, मी ह्यांना सुखासुखी जगू देणार नाही, काही झालं ना तरी सुद्धा, असं देखील आता वल्लरी एकटीच बडबडत बोलत असते. कारण आहे ना वल्लरीला अर्णव आणि त्याचसोबत ईश्वरीचं सुख बघवत नसतं आणि त्यामुळेच तिने हा निर्णय धक्कादायक असा घेतलेला असतो. ती म्हणत असते की ह्यांना असं वाटत असेल की मी सगळ्या गोष्टी विसरलीये, पण सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आहे, या सगळ्यावर माझा अधिकार आहे आणि आता हे सगळे अधिकार मी लवकरच ताब्यात घ्यायची वेळ आली तर हे मला यापासून लांब राहायला सांगतायत. नाही, मी ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब राहणार नाही, उलट ईश्वरीला या सगळ्यापासून मी लांब ठेवेन, असं देखील वल्लरी जी आहे ती आता बोलत असते. दुसरीकडे आता बाबा समोर बसलेले दिसतात. ईश्वरी लगेच जाऊन बाबांना घट्ट मिठी मारते. बाबांना जेव्हा आता ईश्वरी घट्ट मिठी मारते तेव्हा बाबांना सुद्धा एकदमच भरून आलेलं असतं. तर दुसरीकडे नम्रता आता सांगू लागते, बाबा बघितलं का कोण आलंय आपल्याकडे मिस्टर अँड मिसेस राजेश शिर्के आलेले आहेत, असं म्हटल्यानंतर बाबांचे डोळे सुद्धा ईश्वरीला ह्या लुकमध्ये पाहून अगदीच भरून आलेले असतात. कारण आपल्या मुलीला अशा साजशृंगार पेहरावामध्ये बघूनच आता त्यांचे डोळे अगदीच भरून आलेले असतात. दुसरीकडे आता ईश्वरी बाबांना त्यांच्या तब्येतीबद्दल विचारत असते. तर आता अर्णवही बाबांच्या पायापाशी बसतो आणि बाबांचा हात आपल्या हातात घेतो आणि तो आता बाबांशी बोलू लागतो. त्याच वेळेला आता ईश्वरी देखील अर्णवकडे पाहत असते. अर्णव बाबांचा हात हातात घेत बाबांना सांगत असतो की बाबा, तुम्ही इशूची काळजी करू नका, मी आहे ना. आणि असं बोलून त्याने बाबांचा हात हातात घेऊन त्यांना पुन्हा एकदा एक असं म्हणायला हरकत नाही की प्रॉमिस केलेला आहे. तर त्यानंतर त्याला समोर दिसतं तर समोर खूप पक्वानांचा मेनू त्याला दिसतो. बरेच पदार्थ असतात आणि त्याचसोबत त्या पदार्थांबरोबरच खूप सुंदर असं डेकोरेशनसुद्धा केलेलं असतं. ताटाभोवती छान फुलं आणि त्याचसोबत भरलेलं ताट. एवढं भरलेलं ताट बघून अर्णव म्हणतो, आई हे एवढं जेवण? नाही, हे जाणार नाही एवढं जेवण. पण आता इशूची आई म्हणते की नाही, तुम्हाला करावंच लागेल. आजचा दिवस आहे ना, तुमचा तो डाएट वगैरे आहे ना, तो सगळा काही बाजूला ठेवा आणि गप्पपणे मी सांगते ना म्हणून तुम्हाला हे जेवण संपवावंच लागणार आहे. मग आता अर्णव म्हणतो, मला तर तुम्ही एवढं जेवण दिलंय, हे सगळं ठीक आहे, सोबतच ईश्वरीच्या ताटातही तुम्ही इतकं जेवण दिलंय, मग काय हिलासुद्धा एवढं जेवण जेवता येईल का? तर आता आई म्हणतात की हो, जेवायलाच लागणार आहे, कारण तुम्ही दोघंही जण लग्न झाल्यानंतर आपल्याकडे पहिल्यांदाच आलायत ना, मग एवढं तर हवंच ना. तर आत्या आता टोमणा मारू लागते, जबरदस्ती का होईना, आता लग्न झालंय तर करावं लागतं या सगळ्या रीतीभाती, त्यामुळे आम्ही करतोय. तर आता आई विषय बदलायचा म्हणून नम्रताला सांगतात की अगं, आतमध्ये खीर ठेवली ती घेऊन ये. अर्णव म्हणतो, आई
आता एवढंच सगळं आहे तर आता खीर कशाला अजून, पण आता थोडी नाही ऐकणार आहे आई नम्रताला सांगते की हो खीर घेऊन ये तू. तर आता नम्रता म्हणते की हो आई आणते, आधी एवढं संपू दे मग आपण आणूया. अर्णवला खरं तर आता इतकं जेवण जाणार नसतं, पण आता काय करणार, घरात आला आहे तो सासरी स्वतःच्या, तर त्याला इतका सगळा मान मिळतोय ना याच्यानेच तो भरून गेलेला असतो. आणि हे सगळं बोलत असताना तो सुप्रियाला म्हणतो देखील आई खरंच हो, म्हणजे तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं आहे आणि तुम्ही एवढा सगळा मला मान देताय ना, हे बघूनच ना मला एकदम भरून आलेलं आहे. तर आता इथे नम्रता आणि आईचं सुरू असतं की तुम्ही पहिल्यांदा आला आहात आणि आता लग्न झाल्यानंतर आलात तर दोघांनी एकमेकांना घास भरवायला हवा. ईश्वरी आईशी बोलत असते आणि त्यानंतर ईश्वरी जेव्हा टर्न होते ना तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो गुपचूपपणे हळूच ईश्वरीच्या तोंडात घास भरतो आणि त्यामुळे आता ईश्वरीची बोलतीच बंद होते. ईश्वरीला काही बोलता येत नाही, ती शांत राहते. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी तोंड आव असून बघू लागते. तर अर्णवला सुद्धा आता भरवायचं असं आता सांगितलेलं असतं, त्यामुळे आता ईश्वरीचा नाईलाज होतो. ईश्वरी देखील आता अर्णवला भरवू लागते आणि हा प्रसंग एकदमच असा मजेशीर असा दाखवला गेलेला आहे. तर आता हे सगळं तर होतच असतं. तर ईश्वरी मुद्दामून सगळ्यांच्या समोर अर्णवकडे बघून हसत असते. त्यानंतर ईश्वरी किचनमध्ये आपल्या आईसोबत बोलत असते. त्याच वेळेला तिची आई समजावत असते आणि तिला म्हणत असते की तुझं हे लग्न जबरदस्तीचं नाही आहे, हे लग्न ज्या काही अडचणींमध्ये झालं आहे हे सगळं कळते, पण तू या लग्नाला जबरदस्तीचं उगाच टॅग देऊ नकोस आणि जे काही झालं आहे ना ते आता सगळं काही स्वीकार असं देखील सांगितलेलं असतं. पण हे नाही, मला हे सगळं जबरदस्तीचं नातं असं स्वीकारता येणार नाही, कारण आतापर्यंत त्यांनी जे जे काही केलं आहे ना त्या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत. पण आई तिला समजावून या सगळ्या गोष्टी विसरायला सांगत असते आणि संसाराला लागायला सांगत असते. मग आता आईचं म्हणणं ईश्वरी ऐकेल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.